हा 22/1/2026 मी अर्ज दिला होता आपल्या गावातल्या शाळेला. त्याच्यासोबत मी जी आरची प्रत जोडली होती. हा शासनाचा जी आर आहे. या जी आरची प्रत जोडली होती मी. याच्यावर यांना लेटर दिलं मी 22/1/2026. त्याच्यावर यांची मला पोच आहे. मी आता या दिलेल्या अर्जाचं यांना उत्तर मागायला आलो असता. यांची भाषा ऐका साहेब. ह्या जी आरचं मला उत्तर दिलं नाही तुम्ही. मी तुम्हाला अर्ज दिलता. का देऊ शकत नाही तुम्ही? शासनाचा जी आर आहे का नाही हा? मग तुम्हाला ह्याचा अर्ज दिल्यानंतर याचं उत्तर का देणार नाही तुम्ही? मला विचारणार आहे की मी त्यांना अहो मी जनता आहे का नाही का? मी भारताचा नागरिकच नाही. भारताच्या नागरिकाला भारतातल्या सरकारी प्रॉपर्टीवर भारताच्या नागरिकाचा पहिला अधिकार आहे, हक्क आहे. तुम्ही सर्व्हिस नोकरदार तुम्ही आहे. मग आम्ही प्रश्न विचारणार ना. जनता ह्या सगळ्या गोष्टीची मालक आहे. तुम्ही मला याचं उत्तर द्या. तुम्हाला मी 22/1 जी आर आणि प्रत दिलेली आहे. तुम्ही उत्तर द्या की मला का दिली नाही मला आतापर्यंत माहिती याची, किंवा हा जी आर तुम्ही का तुमच्या ऑफिसला लागू केला नाही. तोंडी उत्तर द्या ना साहेब. बघू माझ्या पद्धतीने करतो. मग तोंड आता उत्तर द्यायला काय अडचण आहे तुम्हाला? तुमच्या पद्धतीनं करतो म्हणजे तुमच्या पद्धतीनं करतो म्हणजे मी काय समजायचं? मला ज्या वेळी वेळ येईल त्यावेळेला मी देतो तुम्हाला. मग वेळ नाही का ह्या गोष्टीचं उत्तर देण्याची? का वेळ नाही? म्हणजे आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी तुम्हाला अर्ज द्यायचाच नाही का? हां, तुम्हाला रितसर अर्ज दिलाय ना मी. 22/1/2026 अर्ज दिलाय. तुम्ही पोच सुद्धा दिली. तुमचा सही शिक्काय साहेब याच्यावर. मग तुम्हाला माहिती द्यायला काय अडचण आहे? का देऊ शकत नाही? मला लेखी द्या की तसं तुम्ही. मी माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? तुम्ही राजीनामा देऊन घरी बसा ना. तुम्ही देऊ शकत नाही, ही करू शकत नाही. आम्ही जनता मालक आहे. तुम्ही नोकरी आहे इथं, नोकरदार आहे तुम्ही इथं. तुम्ही नोकरीला इथं. तुम्ही ह्या जी आरचं उत्तर मला का दिलं नाही? मी तुम्हाला रितसर अर्ज दिलता ना, तुम्ही मला उत्तर का दिलं नाही ह्याचं? साहेब मी आपल्याशी बोलतोय. मला ज्या वेळ देईल त्यावेळेला मी देतो. तुमच्या मनाने व्यवस्था चालते का? शासन चालतं तुमच्या मनानं? तुम्हाला द्यायचं तवा दी. तुमच्या मनाने चालतं का ही सगळं? तुम्ही इथलं प्रमुख स्थान भूषवताय. तुम्हाला माहिती विचारायची नाही मग कुणाला विचारायची? तुम्हाला मी रितसर अर्ज दिला. या जी आरचा आतापर्यंत तुम्ही काय अंमलबजावणी केली याचं उत्तर मला द्या. आम्ही जो टॅक्स भरतो ना भारतात, त्या टॅक्समधनं आपल्याला पगार येते. त्याच्यामध्ये आपल्याला घराचं भाडं मिळतं. आणि शासनाचा जी आर आहे, ज्या गावात आपण सरकारी नोकरी बजावतो त्या गावात निवासी राहणे, त्याच्यामध्ये फक्त मर्यादा अशी आहे की 8 किलोमीटरचा एरिया तो फक्त वगळलेला आहे. तो जी आर ही माझ्याकडे आहे. तो जी आर वगळता तुम्ही 8 किलोमीटरच्या आत राहताय का? शासन तुम्हाला घर भाडं देतंय, लाईट बिल देतंय ना. तुम्हाला काय अडचण आहे आमच्या गावात राहायला याची? ह्याच्यात उल्लेख आहे जी आरमध्ये. ठीक आहे, आमच्या घरचा जी आर आहे, महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे. काय उल्लेख आहे इथं? कधीचा जी आर आहे हा? काय आहे सबब? महाराष्ट्र शासनानं जी आर दिलेला आहे. का उत्तर देत नाही तुम्ही? का अंमलबजावणी करत नाही ह्या गोष्टीची? शासनानं अंमलबजावणी तुमच्या साताऱ्यातल्या रयतला केलेली आहे. साताऱ्यातल्या रयतला. अहो माझ्या गावात तुम्ही येताय म्हणल्यावर माझा हक्क आहे ना तुम्हाला बोलायचा. जी आर शासनानं कशासाठी काढला? शासनाच्या जी आरची किंमत नाही का तुम्हाला? शासन मूर्ख आहे का? शासनानं जी आर काढला म्हणजे शासन मूर्ख आहे का? मला रितसर उत्तर द्या. तुम्हाला मी रितसर अर्ज दिलेला आहे. शासनानं जी आर काढला म्हणजे शासन मूर्ख आहे का? याची अंमलबजावणी कधी झालेली आहे याच्यावर उल्लेख आहे सगळा. म्हणून हा जी आर आणलाय तुमच्यासोबत. शासनानं 22 सप्टेंबर 2022 हा जी आर याचा सगळा लागू केला आहे. तुमच्या सातारा ऑफिसला हा जी आर दिलेला आहे. तुमच्या सातारा ऑफिसला जी आर दिलाय का नाही? मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांचा जी आर आहे का नाही? हा साताऱ्याच्या संस्थेत लागू आहे ना जी आर. मग तुमच्या शाळेत का नाही? कोण ठरवतेली? तुम्ही इथलं प्रमुख स्थान कशाला घेतलं? मग कोण ठरवतेली? ठरवणारा येऊन बसल ना तिथं. तुम्ही राजीनामा देऊन घरी जावा ना. मनमानी कारभार लावला का? राजकीय अड्डा करून बसता इथं काय होय? तुम्हाला मी रितसर अर्ज दिलाय. मला रितसर उत्तर द्या. का देऊ शकत नाही तुम्ही उत्तर? तुमच्या घरची शाळा आहे का ही? तुम्ही उत्तर देऊ शकत नाही म्हणायला? तुमच्या घरची शाळा आहे का ही? तुम्ही शासकीय कर्मचारी आहे. तुम्हाला मी रितसर अर्ज दिलाय, रितसर माहिती विचारली, तुम्ही रितसर बोला. अहो तुम्ही पगार घेताय का नाही? तुम्ही लागू करा ना तुमच्या कार्यालयात. या कार्यालयाचं प्रमुख स्थान कोणाकडे आहे? मग मी मूर्ख आहे का तुम्हाला? शासन म्हणजे कोण असतं? लोकशाही कशाला म्हणते ती? लोकांनी लोकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही असती. तुम्ही शाळेत शिकवताय, वरनं आम्हाला सांगता काय शासन मला दिली? शासन पगार देतं तेवढाच घेता काय?
ह्या माहितीच्या अधिकाराचं दिले का कधी आजपर्यंत उत्तर? आर्थिक गैरव्यवहार करता बसताना वाटत नाही का इथं काय 5 लाख रुपये लागते त्या शाळेच्या मैदानावर मरून टाकायला? 5 लाख रुपये घर नाही देते काय तुमच्या पैसे? अर्ज दिला तर इतसर उत्तर देत नाही, उडवा उडीची उत्तर द्यायची, प्रशासनाला मानसिक त्रास देतो म्हणायचं, विद्यार्थी हिताच बाधा निर्माण करतो. काय केली तुमच्या विद्यार्थी हिताच बाधा? काय केली? काय कळतंय? शासकीय अधिकारी आहे तुम्ही, कर्मचारी तुम्ही, आणि आम्हाला सांगता काय त्रास देतो म्हणून? तुम्हाला त्रास होत असेल तर राजीनामा देऊन घरी बसा की तुम्ही. तुम्हाला रितसर अर्ज दिले तर काय आमच्या घरचं नाही तर ते अर्ज माहितीचा अधिकार काय आमच्या आजीनं पंजान छापलाय काय घरी? शासनानं लागू केलेला तुम्हाला दिलेला आहे, यात काय चुकीचं आहे माझं? का नाकारला आतापर्यंत एवढ्या वेळा माहितीचा अधिकार टाकलं तुम्हाला? शासनाच्या आड ह्याच्या संस्थेच्या आड लागता काय जाऊन तिथं? संस्था देऊ देत नाही काय तुम्हाला माहिती? आता ही अर्ज तुम्हाला दिला, आज व्हिडिओज घेतो, हा अर्ज तुम्हाला माहितीचा अधिकार मी दिलाय, याची माहिती मला कधी देता तुम्ही सांगा? सुट्टीचे दिवस वगळतात 30 दिवसात माहितीच्या अधिकाराची माहिती देणं बंधनकारक आहे. हा तुमच्या रयत गुरुकुल प्रकल्पासाठीचा किती वेळा तुम्हाला मी अर्ज दिलाय? किती वेळा दिलाय? माझ्याकडे सगळ्या पोचायला त्याच्या. दिली का माहिती तुम्ही? आपली 2चा अर्ज 8 दिवस तुमच्याकडे उपलब्ध नव्हता. लेखी दिलंय शाळेच्या लेटर पॅडला तुम्ही. मला या GRची अंमलबजावणी किती दिवसात होईल एवढं आश्वासन द्या. त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. का? तुम्ही दाब देताय? दाब देतोय म्हणा, धमकी देतोय म्हणा, माझ्यावर गुन्हा दाखल करा. माझं नाव प्रसाद मोहन भोसले, राहणार रोपळे, वय वर्ष 26. मी धमकी देतोय असं समजा, माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ आहे, तुमच्याकडे CCTV कॅमेरा आहे, मी धमकी देतोय म्हणा, माझ्यावर गुन्हा दाखल करा. एवढंच राहिलंय फक्त. आता तुम्ही आमच्या गावात येऊन करायचं, राजकीय अड्डा करून बसायचा इथं, वर्ण म्हणायचं काय हिंती. ह्या GRची अंमलबजावणी किती दिवसात होईल? महाराष्ट्रातला, भारतातला नागरिक आहे मी. नागरिकाचा हक्क ह्या देशातल्या संपत्तीवर पहिल्यांदा आहे, मग कर्मचारी वर्ग आहे. तुम्ही कामाला इथं, तुमच्या घरचं उभं राहिलेलं नाही सगळे येऊन इथं आम्ही घाम गाळला आहे आमच्या 2 पिढींनी. ह्या अर्जाचं मला रीतसर उत्तर द्या. आपण त्याच्या संदर्भात काय सुद्धा निर्णय घेत नाही का? हा GR खोटा आहे का? मला लेखी द्या तसं. ह्या GRचं मी तुम्हाला काही उत्तर देऊ शकत नाही. लेखी द्या. का द्यायचं नाही? का मागायचं नाही तुम्ही? मी का मागायचं नाही तुम्हाला? ते मी करीन. तुम्ही मला लेखी का देणार नाही? तुम्ही मला लेखी का देणार नाही? निर्णय घ्यायला मी काय पंतप्रधान आहे का देशाचा? मी नागरिक आहे भारताचा. या नात्यानं तुम्हाला हा रीतसर अर्ज दिलाय. ह्या रीतसर अर्जाचे मला तुम्ही उत्तर दिलं नाही. काय अडचण आहे तुम्हाला? मग तुम्ही कशाला इथं बसता? तुम्ही राजीनामा देऊन जावा ना घरी. मग मी कोण आहे इथे विचारणार तुम्हाला? महाराष्ट्राचा नागरिक म्हणजे माझा अधिकार आहे. माझ्या टॅक्सच्या पैशातनं तुम्हाला पगार आहे. तुम्ही काय घरचं पैसे आणून वाटता काय कर्मचाऱ्यांना? आम्हाला दम देता का आमच्या गावात येऊन? इथं देतच नाही. व्हा बाहेर. तुम्ही मागाशी बाहेर जावं कशा काय म्हणला मला? तुम्ही मला नाही बाहेर व्हायत ना. तुम्ही आईची शपथ घेऊन सांगायचं बाहेर व्हावं म्हणला नाहीत ना. तुम्हाला वाटायला पाहिजे आपण शिक्षक, या समाजाचं प्रमुख स्थान आहे आपल्याकडे, प्रमुख समाजाचं. आपण जर असं वागलो तर पुढची अख्खी पिढी बाद होईल. ह्याचं उत्तराचं काय झालं मला ते उत्तर पाहिजे. का देऊ शकत नाही तुम्ही? तुम्हाला रीतसर 15 मिनिटं बोललोय मी आधी, त्याच्यानंतर व्हिडिओ चालू केलाय. मला तुम्ही याचं उत्तर का देऊ शकत नाही? तुमचा निर्णय घेणं म्हणजे काय? शासन मूर्ख आहे काय नियम काढायला? तुम्ही द्यायचं 5 वर्षानं उत्तर मला, तोवर बसू काय तुमच्या उत्तर आहे वाट बघत? 8 दिवसात उत्तर देणं बंधनकारक आहे. तुम्ही ह्या अर्जाला अर्ज GR जोडून दिलाय महाराष्ट्र शासनाचा, माझ्या घरचा GR नाही की. उत्तर द्या मला आधी. का का मागायचं नाही तुम्हाला? माझा हक्क नाही का इथं तुम्हाला मागायचा? काय काय मी माहिती सहप्रत दिली. मी त्यांना माहिती विचारली नाही, माहिती तुम्हाला विचारली. अर्ज कुणाच्या नावाने लिहिलाय? तुमच्या नावानं आहे का कुणाच्या नावानं आहे अर्ज? आडो बोलायचं नाही, नीट रीतसर बोलून रीतसरच उत्तर द्यायचं. काय म्हणलं व्हिडिओ चालू करायचं, तुम्ही इथनं बाहेर जाऊन माहिती देत नाही म्हणलं का ना? आईची शपथ घेऊन सांगा तुमच्या DP-ला व्हॉट्सअपच्या आईचा फोटो. तुम्हाला त्रास होते तुम्ही राजीनामा द्या. माझं उघड म्हणणं आहे, एखाद्या गोष्टीला त्रास होतो ना राजीनामा द्यायचा. मला कसा त्रास होतो तुमच्या सगळ्यांच्या या वर्तणुकीचा? मी कसा येऊन अर्ज देतो होतं तसा तुम्हाला त्रास होतो ना. राजीनामा द्यायचा आणि घरी बसायचा. महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्रात 2.5 लाख DED पडायची कोण बी येईल तर मुख्याध्यापक म्हणून. आता मॅडमची तुमच्या इथं नेमणूक होईल, ते देत त्याला उत्तर त्यांना नियमात असेल तर. हे तुमच्या नियमाच्या बाह्य उत्तर आहे का? तुम्ही मला या GRचं उत्तर देणार आहे का नाही? ही मूर्ख आहे ती काय? सातारा रयत शिक्षण संस्था मूर्ख आहे का सातारा? हे कोण आहे? कुणी सही दिलेली आहे ह्याच्यावर?
कोण आहे हे माणूस?